ओळखला जातोय। आता आपण पाहूया इथे सलामीवीर जोडी देखील मैदानावरती येते। स्ट्रायकेनला अल्पेश, नो स्ट्रायकेनवरती सचिन। सलामीवीर जोडी मैदानावरती सामना स्टार्ट होतोय। 5 षटकांचा मॅच आणि पहिलं षटक घेऊन येतोय। पहिलाच बॉल स्वागत केलंय गोलंदाज कल्पेश अल्पेशनं चौकारासहित। पहिलाच बॉलवरती षटकार फ्लायटेड पॅरलल स्ट्रोक आपण पाहिलं स्क्वेअर लेग रिजन मध्ये आणि षटकाराबरोबर अल्पेशनं खातं खुलं केलंय। अल्पेश पाटील ऑन अ स्ट्राइक। टीमची धावसंख्या 6। पहिलं पॉवर प्ले। पुन्हा एकदा रूम बनवली, जागा बनवली आणि खेळून काढतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये। पॉवर प्लेचा भरपूर फायदा घेताना अजून एक चौकार अल्पेश पाटीलच्या बॅट मधून। कल्पेश माऊलकर आपण पाहतो 11 याच्यावरती हल्ला बोल केला आणि निश्चित तिथे 2 चेंडूंमध्ये 10 धावा आल्यात कल्पेश माऊलकर। आणि आज कुठेतरी आपण पाहतो टीम मध्ये मंगेश वैते दिसत नाहीये। एक स्टार खेळाडू गेली कित्येक वर्ष क्रिकेटमध्ये सातत्य टिकवलं आणि आपल्या टीमसाठी नेहमीच एक चांगलं योगदान, मात्र आज या मॅच मध्ये मंगेश वैते नाहीये। समोर खेळतोय गॅप शॉट सिलेक्शन, व्हेरी गुड स्ट्रोक आणि चेंडू जातो सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर। अजून एक दमदार चौकार ठोकलाय अल्पेश पाटीलनं। तर चौकाराला आपण पाहतोय आक्रमकता दाखवली प्रत्येक चेंडू मागे, मात्र पहिला षटकार आल्यानंतर 2 चौकार दाखवलेत। अल्पेशचं कौतुक करेल कारण षटकाराला त्याच्यानंतर आपण पाहिलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चौकार दाखवला आणि त्याच्यानंतर इथे लॉंग ऑफ रिजन मध्ये अजून एक चौकार आलाय। क्षेत्ररक्षणाची बिबरचना बघा आपण पाहतोय या ठिकाणी अल्पेशसाठी 2 क्षेत्ररक्षक फक्त बाउंड्री लाईन वरती आहेत, एक मिड विकेट आणि एक खेळाडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग। लॉंग ऑन खाली आहे, लॉंग ऑफ खाली, लॉंग ऑफ आणि त्याच्यानंतर ऑफसाईड पूर्णपणे खाली आहे आणि इथे अल्पेश खेळतोय 3 चेंडू मध्ये तब्बल 14 धाबेची शानदार इनिंग। ऑन साइड मध्ये खेळतोय या ठिकाणी मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल बरोबर टीम पोहोचते ती 15 या धावसंख्येवरती। कारण या मॅच मध्ये आपण पाहिलं या खेळपट्टीवरती कुठलाही स्कोर सेफ मानला जात नाहीये। 92 धावा वाटलंही नव्हतं, मात्र 4 षटकांमध्ये वाकलन टीमने चेस केल्या। व्हॉट अ बॅटिंग। स्टेप अप म्हणजे आपण बघतो डान्सिंग डाऊन द विकेट करण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे सिंगल मिळाली। सिंगल बरोबर टीम पोहोचते। लेग बायच्या स्वरूपामध्ये रन मिळाली, पण लेग बायज 22 सांगत जा कारण यस ओके। तर कारण आपण पाहतो मालिका बेर ही महत्वाची सर्वांचं आकर्षण आहे, कारण इथे HF 100 हिरोची ही न्यू बाईक तुम्ही पाहतायत मालिका बेरसाठी आणि आता लक्ष लागले प्रत्येक टीमच्या विजेत्या संघाच्या खेळाडूंचं। कारण पहिल्या दिवशी बाजी मारली मोरबी संघानं, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी वेलकम ओसाटणे टीम आणि काल खेळलाय जय हनुमान दातेवली संघ। हे 3 संघ मित्रांनो सुपर 4 मध्ये आले आहेत। आज एक संघ सुपर 4 मध्ये येईल आणि या सर्वांच्या नजरा आता फक्त आमच्या बाईक वरती आहेत। ही बाईक कोण घेऊन जाईल, कारण या स्पर्धेतलं खास आकर्षण मालिकावीर, त्याच्यानंतर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज तुम्ही पाहतायत स्पोर्ट्स सायकल। पहिलं षटक समाप्त होते। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या एकूण पाहिली तर 16 धावा। दमदार सुरुवात मी म्हणेन, कारण 5 षटकांची मॅच आहे। 5 षटकांमध्ये किमान 75-80 धावेचं टार्गेट जर झालं तर एक फायटिंग टोटल मानावं लागेल, कारण या मॅच मध्ये या आजच्या दिवसामध्ये चेसिंग होत आहे। तिन्ही संघ चेसिंग करणारे संघ जिंकलेत, त्यामुळे या मॅच मध्ये सरवली टीमला हे लक्षात ठेवावं लागेल की जर माऊलगाव टीम समोर सामना जिंकायचा असेल तर 5 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा इथे कराव्या लागतील। षटक क्रमांक 2 मार्गस्थ होतोय गोलंदाज मनीष माऊलकर येतोय बॉलिंग ट्रॅक वरती।
फुलटॉस चेंडू समोर करण्याचा प्रयत्न, मात्र विकेटच्या पाठीमागे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. टीमची टोटल आपण पाहतो अद्याप 16 या धावसंख्येवरती बिनबाद 16 षटक. पॉवर प्लेचं इथे दुसरं सुरू आहे. मनीष माहुलकर पुन्हा एकदा सज्ज. सुरेख बॉल पॅडवरती. यस, अंपायर डिसिजन. LBW गॉन विकेट. विकेट नंबर 5. फलंदाज बाद होत आहे सचिन चौधरी. बॅक टू द डगआउट. विकेट नंबर 5. पहिला विकेट मैदानात बाहेर झाला. 3 चेंडूमध्ये एकही योगदान देऊ शकला नाहीये. अतिशय खराब क्रिकेट. कारण या खेळपट्टीवरती धावा बनत असताना 3 चेंडूमध्ये सचिनला एकही धाव मिळाली नाहीये. तर नवीन खेळाडू मैदानावरती येतोय सागर भोईर. मनीष पुन्हा एकदा सज्ज. फुलटॉस आहे. फक्त दिशा दिली ऑफ साईडला. नॉक ऑफ रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तोपर्यंत मिळते त्या ठिकाणी सिंगल. सिंगल बरोबर सागरने खातं खुले केले 1 धावेनं. आणि टीमची धावसंख्या आपण पाहतोय 17 या धावसंख्येवरती. एकूण 5 ओव्हरचा मॅच प्रेक्षक एन्जॉय करतात मॅचला. कारण आज सुट्टीचा दिवस नाहीये तरी सुद्धा प्रेक्षकांनी अफाट उपस्थिती दाखवली आहे. बरेच सारे प्रेक्षक वर्ग युट्यूबच्या माध्यमातून घरी बसून मॅचचा आनंद घेत आहेत. आता चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. इट इज अ बाईट. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच योगेश म्हात्रे सांगतात की चेंडू स्क्वेअर आहे. अतिरिक्त दबाव वाढतील आणि टीमची धावसंख्या आपण पाहतोय 18. 1 बाद 18. पॉवर प्लेचं सेकंड ओव्हर आपण बघतो. 3 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरती आहेत. लॉंग ऑफ, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग असे 3 क्षेत्ररक्षक. यॉर्कर चेंडूचा वापर. व्हाईट यॉर्कर काय जबरदस्त गोलंदाजी होते मैदानावरती. पहिला चेंडू पासनं फलंदाजावरती दबाव टाकला मनीष माहुलकरनं. कारण पहिल्या चेंडूवरती दबाव टाकला. दुसरा चेंडू डॉट आला. तिसऱ्या चेंडूवरती सिंगल मिळाली. त्याच्यानंतर एक स्क्वेअर बॉल देखील आला आणि आता डॉट बॉल. ऑफ साईडला इनसाइड आउटचा स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक धावून जात आहेत तोपर्यंत मात्र 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मदतीने संघ पोहोचतोय तो 20 या धावसंख्येवरती. कौतुक करेल पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या 16 धावा आल्या. त्यानंतर आपण बघतो मनीष माहुलकरनं कमबॅक मिळवून दिला आपल्या टीमसाठी आणि आतापर्यंत त्यानं फक्त 4 धावा देत 1 विकेट देखील प्राप्त केलाय. शेवटचा बॉल. फुलटॉस होता. सिंगल मिळाली. सिंगल बरोबर षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहतोय सेकंड देखील समाप्त झालेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आहे 21 लॉस ऑफ 1 विकेट. जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं. केतन मात्रे ने दिल तोड़ा ट्रॉम्बे समर्थकों का. 92 रन था और उसमें से बनाए 55. 2 षटकांचा खेळ समाप्त होतो आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम पोहोचली होती 21 या धावसंख्येवरती. धावसंख्येवरती अंकुश लागलाय कारण पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्या. सेकंड ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या फक्त 5 धावा आल्या. 1 विकेट देखील मिळाली. तर सेकंड ओव्हर समाप्त झाले. तिसरं षटक इथे हेमंत घरत. हेमंत घरत षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी सज्ज होतोय. आता पॉवर प्ले समाप्त झालेत. 5 खेळाडू तुम्ही बाउंड्री लाईन वरती बघतायत. 1 खेळाडू कव्हर मध्ये ठेवला. 1 खेळाडू लॉंग ऑफला, लॉंग ऑन मध्ये, मिड विकेट आणि त्याच्यानंतर स्क्वेअर लेग असे खेळाडू तुम्ही बघतायत बाउंड्री लाईन वरती. असे 5 खेळाडू आहेत. तिसगत करायच्या आतमध्ये आपण बघतोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन आहेत. त्याचबरोबर शॉर्ट थर्ड मॅन आणि शॉर्ट लेग.
सिंगल मिळते सिंगल बरोबर टीम पोहोचते ती 22 या धावसंख्येवरती. निश्चित कौतुक करेल गोलंदाजीचं. कमबॅक मिळवलं या मॅच मध्ये. वाटलं होतं की पहिल्या ओव्हरमध्ये 16 धाबा आल्यानंतर एक चांगली फायटिंग टोटल उभारतील, मात्र दुसऱ्याच ओव्हरमध्ये कुठेतरी धावसंख्येला अंकुश लागलं गेलंय. म्हणजे अद्याप वेळ इथनं आक्रमकता दाखवावी लागेल, कारण ही खेळपट्टीवरती आपण आज तिन्ही मॅच मध्ये बघितल्या, जेवढ्या धाबा झाल्या तेवढ्या धाबा चेस झाल्या. त्यामुळे एक बेस्ट टोटल मैदानावरती सरवली टीमला ठोकावं लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळी समोर खेळतात, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि सागरला माघारी परतावं लागतंय. सागर भोईर बॅक टू द डगआउट. निश्चित अजून एक खेळाडू बाद झाला इथे. सागर भोईर अपयशी ठरलाय. दुसरा धक्का दिलाय तो बॅटिंग करणाऱ्या सरवली टीमला मैदानावर. सरवली टीम कडनं अपेक्षा भरपूर आहेत प्रेक्षकांना, मात्र तो खेळ मैदानावरती होत नाहीये. नवीन खेळाडू आलाय नितेश चौधरी. नितेश चौधरी आपण पाहतोय येतोय न्यू बॅट्समॅन. आता चेंडू पुन्हा एकदा लो पोल्टोचा समोर खेळतात पांढरे झोन मध्ये. सिंगल मिळाली, सिंगल बरोबर टीम पोहोचते. सिंगल डबलच्या माध्यमातून वाटचाल करते. आता मी सांगेल की सिंगल डबलनं इथे सरवली संघ जो टोटल पाहिजे, जो फायटिंग टोटल आहे तिथपर्यंत पोहोचणार नाहीये. फायटिंग टोटल जर उभारायची असेल तर तुम्हाला आक्रमकता दाखवावी लागेल आणि अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये फक्त 2 धाबा आल्यात, 1 विकेट मिळाली. हेमंत गरद चांगली गोलंदाजी करतो. लेंथ लाईन महत्वाची आहे. पुन्हा एकदा लो फुटो चेंडू समोर क्लिक करतोय. क्षेत्ररक्षक येतात लॉंग ऑफ वरनं. डबल दाबेचा प्रयत्न केले, दुसरी धाव कंप्लीट झाली. सिंगल डबल जास्त प्राधान्य दिले आणि सिंगल डबलच्या माध्यमातून टोटल आपण पाहिली तर धावा फळकावरती 25 धाबा लागलेत. अतिशय शांत खेळ मैदानावरती आपण पाहतोय, कारण समोर माहुगाव संघ आहे आणि त्या माहुलगाव टीम विरुद्ध खेळताना किमान 65-70 धाबेचं टार्गेट रचणं गरजेचं आहे. आता इथे माहुलगाव टीमच्या गोलंदाजाने भरपूर चांगली गोलंदाजी केली. 25 लॉस ऑफ 2 विकेट. 2 बाद 25 धावा धापडकावती लागलेत. गोलंदाज तयार. आताचा चेंडू पुन्हा एकदा कार्पेट ड्राईव्ह. इथे बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये तर शतकच्या वेगाने आले. 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीयेत. सिंगल डबल आणि सिंगल डबल आपण पाहतोय मैदानावरती. तर प्रेक्षकांनी आता 3 मॅच मध्ये चौकार षटकार पाहिलेत. आता तो प्रेक्षक वर्गाला फक्त सिंगल डबल पाहावं लागतंय. टीमची टोटल 27. नितेश चौधरी त्याला साथ देतोय. सलामीवीर अल्पेश पाटील. अल्पेश पाटीलला आक्रमकता दाखवावी लागेल, तर सुरुवातीला त्यानं सुरुवात दमदार केली. आता तो शांत आहे. ऑप्शनच्या बाहेर योगेश मात्रे सांगतायत चेंडू स्क्वेअर आहे. अतिरिक्त धावा वाढताय. टीमची धावसंख्या 28. निश्चित हेमंत गरजचा शेवटचा बॉल अंतिम चेंडू आहे. टीमची टोटल 28 वरती पोहोचले. षटक क्रमांक 3. निश्चित या ठिकाणी पाहायला मिळतं शेवटचा बॉल. चला वेळ घेऊ नका माहुलगाव टीम. 3ऱ्या षटकातील अंतिम चेंडू. सेकंड वरती खेळाडू आपण बघतोय यावेळी नितेश चौधरी. व्हेरी गुड डिलिव्हरी. सिंगल मिळाली. ओव्हर थ्रो. बॅकअप मध्ये खेळाडू आहेत. 2 धाबा मात्र मिळतात त्या ठिकाणी आणि 2 धाबे बरोबर टीम पोहोचली 3 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धाबेवर.
जीजी स्पोर्ट्स वाकलन. तर यायचे दोन्ही कॅप्टन आपण. नेक्स्ट मॅच असेल स्वरांश एंटरप्राइजेस भैरवनाथ 11 नाभा आणि प्रत्युष 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन टीम. थँक्यू डीजे. खऱ्या अर्थानं सर आता इथनं क्रिकेट हंगामाला सुरुवात झाली. याच्यानंतर बऱ्याच स्पर्धा रायगड प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग आणि उसाटण्याच्या ग्राउंडवरती स्वर्गीय रामचंद्र मडवी स्मृती चषक 2021 भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा आहे. त्याच्यानंतर बुरदूरच्या ग्राउंडवरती देखील भव्य आणि दिव्य अशी एक क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. सरपंच ट्रॉफी 2021 ॲडव्होकेट सुनील बेडकू पाटील यांच्या त्या नावानं आणि त्यांच्यात अथक परिश्रमानं ती स्पर्धा बुरदूर ग्राउंडवरती आहे. येत्या 24 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर कालावधी 5 दिवसाचा आहे. आणि ज्यांना कोणाला त्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा आहे त्यांनी आमच्याशी संपर्क साधू शकता. आणि स्वर्गीय रामचंद्र मडवी स्मृती चषक 2021 असेल 10 ते 14 नोव्हेंबर. तिथे देखील कोणाला खेळायचं असेल तर संपर्क साधू शकता. अनिल डोपरे आणि अजय भंडारी. चौकार गेट शॉट पहिलाच बॉलवरती आक्रमकता दाखवली आणि ते चौकार दाखवलाय. चौकाराबरोबर टीम 34 वरती पोहोचली. सध्यापी मैदानावरती खेळतोय आणि अल्पेशकडनं भरपूर अपेक्षा आहे. सुरुवात त्यांनी दमदार केली, मात्र आता या चौथ्या षटकातला मनीष माहुलकरवरती आक्रमकता दाखवताना पहिला चौका दाखवलाय. टीमची टोटल 34 रन, लॉस ऑफ 2 विकेट. दुपारच्या कडक कोणामध्ये प्रेक्षक वर्ग मॅचला एन्जॉय करतायत. पहिला फेरीत अंतिम मॅच सरवली बनाम माहुलगाव. पुन्हा एकदा समोर खेळतात ऑन साइड रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. धावची स्वरूपामध्ये माघारी परत खेळाडू नितेश चौधरी आणि टीमला हा तिसरा धक्का. टीमची टोटल 35, लॉस ऑफ 3 विकेट. तो खेळाडू धावचित होतोय. नवीन खेळाडू मैदानावरती आलाय 5व्या क्रमांकावर मोनिश. तर सेकंड वरती अल्पेश. ओ ग्रेट शॉट. काय जबरदस्त चपराक लावली आहे आणि चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावर बाउंड्री लाईनच्या बाहेर. हे खेळ आहे अल्पेश पाटीलची. आक्रमकता बघा मैदानावरती. 2 बॉल मध्ये 2 मोठे फटके दाखवलेत. 3 चेंडू मध्ये आता तब्बल 11 धावा खर्च झाल्यात. मनीष माहुलकर ज्या गोलंदाजानं सेकंड पॉवर प्ले हाताळलं 5 धावा दिल्या त्याच्यावरती आक्रमण चढवलंय. हा चेंडू पडल्यानंतर अतिशय वेगानं बीट होत आहेत अल्पेश आणि डॉट चेंडूची समाप्ती. व्हेरी गुड डिलिव्हरी. मनीषचं कौतुक करेल का 2 मोठे फटके आल्यानंतर इथे खेळाडू अल्पेशला शांत केलाय. पुन्हा एकदा हा स्ट्रोक मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते. जजमेंट भरपूर चांगलं आणि खेळाडू बाद होतोय. अल्पेश पाटील बॅक टू द डगआउट.
त्याच्याकडनं 1000 रुपयाचं डोनेशन आलं. त्याचबरोबर जनार्दन शेठ म्हात्रे यांच्याकडनं 1000 रुपयाचं डोनेशन आलं. त्याबद्दल त्यांचं देखील आम्ही स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करतोय. स्ट्रोक भरपूर चांगला होता, मात्र टायमिंग झालं नाहीये. फटक्यामध्ये ताकद होती, मात्र टायमिंग झालं नाहीये आणि त्यामुळे इथे अल्पेशला माघारी परतावं लागलंय. 14 चेंडूमध्ये 31 धावेची एक शानदार इनिंग आपल्या टीमसाठी साकारली. टीम पोहोचली 41 वरती आणि आता नवीन फलंदाज येतोय स्ट्राईक एंडवर निखिल चौधरी स्ट्राईक एंडवरती. तर शेवट 4थं षटक मार्गस्थ आहे. या षटकातला अंतिम बॉल आहे. ओ अजून एक धक्का निखिलला पाठवलाय. गोल्डन डकचा शिकारी ट्रिपल चीत होत आहे. बॅक टू बॅक झटके दिलेत सरवली टीमला आणि 4 षटकामध्ये सरवली टीमची टोटल आपण पाहतो 41 धावा. खेळाडू बाद झालेत 5. रन रेट जर आपण पाहिला तर प्रति ओव्हर 10.25 सरासरी धावसंख्या बनवली आहे. आता मी म्हणेन जर या सरासरी धावसंख्या बनवली तर या मॅच मध्ये एक जे टोटल आहे फायटिंग टोटल ते सरवली टीमला उभारणं कठीण होईल. आता शेवटच्या अंतिम ओव्हरमध्ये स्लॉग ओव्हर डेट ओव्हर त्या डेट ओव्हर मध्ये आक्रमकता दाखवावी लागेल, खास करून मोनिश आणि न्यू बॅट्समन प्रशांत पाटील. हार्ट हेडर फलंदाज नो स्ट्राईक वरती प्रशांत. गुणवत्ता त्याच्याकडे देखील भरपूर आहे. मोनिश देखील एक चांगला खेळाडू आहे. पाहूया येणाऱ्या अंतिम षटकामध्ये. हिट विकेट आणि फलंदाज मोनिश बॅक टू द डगआउट. मोठा धक्का लागलाय सरवली क्रिकेट टीमला. पॅकेट यायचे तर आपण पाहतो फक्त 41 धावा या मॅच मध्ये कुठेतरी शांत क्रिकेट पाहायला मिळते. जसं दुपारचं ऊन कडक आहे, त्या कडक उन्हामध्ये प्रेक्षक सावलीला बसून शांत मॅच बघतायत. मात्र मॅच देखील शांत झाली आहे. येणाऱ्या 5 बॉल मध्ये आक्रमकता दाखवावी लागेल. येणारा खेळाडू मैदानावर 8व्या क्रमांकाचा हर्षद चौधरी. गोलंदाज तयार. ओ समोर खेळतात क्षेत्ररक्षक. त्या ठिकाणी आपण पाहतो चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार. पाहायला मिळतोय चौकार आलाय. फलंदाज हर्षद चौधरीच्या बॅटमधून टीमची टोटल 45. पुन्हा एकदा 8व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र चेंडू बीट झालेत. सिंगम मिळते 22 स्वरूपामध्ये. टीमची टोटल आपण पाहिली तर 46. शांत क्रिकेट, अतिशय शांत. कारण या मॅच मध्ये आक्रमकता या षटकामध्ये आक्रमकता दाखवायची होती, मात्र ती आक्रमकता दाखवत नाही. एकच चौकार आलाय या 3 चेंडू मध्ये. अद्याप वेळ आहे फलंदाज प्रशांतकडे देखील ताकद भरपूर आहे. आणि प्रशांतनं जर या 3 चेंडूवरती 3 मोठे फटके दाखवले तरी सुद्धा एक फायटिंग टोटल मैदानावरती होऊ शकते. आतापर्यंत 46 धावा आल्यात. शतक्षण थोडस परिवर्तन केलं. एक खेळाडू आपण पाहिला जो कव्हर मध्ये होता तो कव्हर पॉइंटला आणलाय. त्याच्यानंतर आपण बघतोय लॉंग ऑफ, लॉंग ऑन, वाईड डिश, लॉंग ऑन, मिड विकेट आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग. ओ ग्रेट शॉट. आता क्षेत्ररक्षक होते आवाक्याच्या बाहेर. चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं सीमारेषा पलीकडे
चौकार. तर ग्रामस्थ नागझरीचे आमचे जेवढे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित असतील त्या सर्वांना विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती फलंदाज धावचित होतोय. धावचित स्वरूपामध्ये अजून एक धक्का लागलाय 51 या धावसंख्येवरती. सर ज्या प्रकारे आपण पाहतो या सरवली संघ एक ताकदवर आणि बलाढ्य संघ आहे. आता आज या मॅच मध्ये कुठेतरी थोडीशी कमजोर बॅटिंग राहिली आणि जी बॅटिंग पाहिजे होती प्रेक्षकांना ती बॅटिंग मात्र त्यांना दाखवता आली नाहीये. काहीतरी दबाव आहे. सुरुवातीपासून दबाव टाकला आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय हा संघ दबावामध्ये पाहायला मिळालाय. शेवटचे अंतिम चेंडू असेल शिल्लक. न्यू बॅट्समॅन येतो 9 सेकंड वरती नितीन पाटील. शेवटचा बॉल आपण पाहतो गोलंदाज महेश हेगडे गोलंदाजी करतोय. आज मात्र सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली प्रत्येक गोलंदाजाकडनं. एक रन्स कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत त्या ठिकाणी आणि दुसरी धाव त्या ठिकाणी कंप्लीट होते. इनिंग समाप्त झाली. 5 षटकांचा खेळ समाप्त होतो आणि बॅटिंग करताना माहुलगाव समोर लक्ष ठेवलाय सरवली टीमनं. एकूण 54 धावेचं पहिलं सत्र सरवली टीम 53 धावा केलेत. 54 धावेचं टार्गेट. बघूया कशा प्रकारे असेल ही मॅच आणि ऐकूया मच्छिंद्र पाटील सरांचा आवाज. हॅलो हॅलो हॅलो. $54 टू विन. 53 रन बनाकर यहाँ पर 5 विकेट के नुकसान के बाद सरेली बालाजी स्पोर्ट टीम का यहाँ पर शानदार प्रदर्शन रहा. लेकिन एक बात की कमी ज़रूर पाएगी कि राज्य 11 माहौल गांव टीम के जो नामी बल्लेबाज है जो मंगेश वैद्य जिन्हें कहा जाता है, जिनके नाम से टीम मानी जाती है जो भोपाल में माहेश्वरी ट्रॉफी खेल रही है, तो इसकी कमी बिल्कुल यहाँ पर पाई जाएगी. बहुत बहुत शुक्रिया योगेश जी और बहुत बहुत शुक्रिया प्रवीण जी. चले गए दोस्तों मैदान की तरफ. अंपायर का किरदार निभाते योगेश म्हात्रे और कुणाल म्हात्रे. हमारे स्कोरर की भूमिका अदा करते हुए अक्षय म्हात्रे. उनका भी दिल की गहराई से हम इस्तेमाल करना चाहेंगे क्योंकि जिस प्रकार का भारत म्हात्रे का योगदान रहा, उन्हीं के कंधों पर कंधा लगाकर हमारे योगेश म्हात्रे, कुणाल म्हात्रे, अक्षय म्हात्रे और सभी उनके कार्यकर्ता जिनको कंधे से कंधे मिलाकर विजयदादा ट्रॉफी को सफल बनाने का जो उनका प्रयास है वो काफ़ी यादगार रहा है. हमारे स्कोरर हमारे साथ अब जुड़ चुके हैं अक्षय म्हात्रे, क्योंकि हमारे बिपिन दुबे जिनका जलपान का समय हो चुका है, हमारे दोनों अंपायर उनका भी जलपान का समय हो चुका है. हमारे सैंडी पालकर और सुनील जी पाटिल उनका भी जलपान का समय हो चुका है. तो 2 अंपायर इस वक्त हमें अहम किरदार निभाते योगेश म्हात्रे और कुणाल म्हात्रे. 5 ओवर का मुकाबले को आगाज करें ताकि हमारे पास समय कम है. टुडे इज द फाइनल डे ऑफ दिस टूर्नामेंट एंड काइंडली रिक्वेस्ट टू एवरीवन, एवरी कैप्टन, सो प्लीज कोऑपरेट विद अस. I request you, it's a request to you, and next match between the Nava versus Waklan. थैंक यू डीजे. कप्तान से अनुरोध किया जाता है नावा टीम के कप्तान और वाकलन टीम की कप्तान सिगरे बसान कीजिए टॉस के लिए, क्योंकि इनिंग ब्रेक हो चुके हैं. जब कमेंट्री हम करेंगे तो उसके बीच में टॉस होगा तो हमें काफ़ी परेशानी होती है. इसलिए मैं आपसे दरख्वास्त करता हूं कि बिना समय गवाए यहाँ पर आपको आना है टॉस के लिए. भारत म्हात्रे और उनके सभी कार्यकर्ता, इनका दिल के गहराई से हम शुक्रिया अदा करना चाहेंगे. उनकी मेहनत रंग लाई है प्रतियोगिता के तहत, क्योंकि इस प्रतियोगिता में न बल्कि रायगढ़,
ठाणा से, मुंबई से, पेन से, कई जगहों से खिलाड़ी इस प्रतियोगिता में शरीक हो चुके हैं। यानी कि प्लेयर्स आर पार्टिसिपेट इन दिस टूर्नामेंट फ्रॉम मेनी स्टेट्स, मेनी डिस्ट्रिक्ट। इसके ये प्रतियोगिता रायगढ़ तक नहीं रह चुकी है, ये प्रतियोगिता डिस्ट्रिक्ट लेवल तक खेली जा चुकी है, ये प्रतियोगिता स्टेट लेवल तक खेली जा चुकी है। ये है कामयाबी श्री कृष्ण स्पोर्ट नागजरी आयोजित विजय दादा पार्टी ट्रॉफी 2021 के इस शानदार यादों को और पलों को हम इंजॉय कर रहे हैं। मैं मच्छिंद्र पाटिल फिर एक बार आपका स्वागत करता हूँ। टीडीपीएल का सीजन भी चल रहा है और आने वाले समय में रायगढ़ प्रीमियर लीग का आगाज होगा 2 नवंबर को। इसके बाद होगा 18 नवंबर से हमारे पीपीएल यानी कि पंजाब प्रीमियर लीग का आगाज होगा। देखना ना भूलना दोस्तों, क्योंकि क्रिकेट अब शुरू हो चुका है, न रुकेगा न कोई रोक सकेगा। अंपायर योगेश महाते और कुणाल महाते से गुजारिश करूंगा, दरख्वास्त करूंगा कि खिलाड़ियों को आप वहां पर सजेस्ट करें ताकि मुकाबले को देरी न हो जाए। दोस्तों 32 टीमें इस प्रतियोगिता में शरीक हो चुकी है और इस प्रतियोगिता में शरीक होना हमारे लिए भी अपने आप में बड़ी बात है, क्योंकि ये प्रतियोगिता बड़े पैमाने पर खेली जाती है, बड़े लेवल पर खेली जाती है। नाउ बैक टू क्रिकेट, चलेंगे मैदान की तरफ। इस क्रिकेट की सतह पर बेहद खूबसूरत रंगीन दुनिया में लौट चलते हैं। आरंभिक बल्लेबाज मैदान पर पहुंच चुके हैं, गेंदबाज भी यहाँ पर आ चुका है, यानी कि आरंभिक बल्लेबाज के नाम हम तक पहुंच पाएंगे उनके बारे में अतिथि खिलाड़ी के तहत। यस प्रवीण जी से, यस प्रवीण जी। तर याच दरम्यान सन्माननीय साईनाथ टकले साहेब कौसा यांचे या ठिकाणी आगमन झाले। त्यांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावर। या स्पर्धेचे आयोजक भारत श्रीमाते आपल्याला आमंत्रित करत आहेत, तर त्यांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावर। नेक्स्ट मॅच नावा संघाचे कॅप्टन आणि वाकण संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी यावं। येस ओव्हर टू मच्छिंद्र सर। यस थैंक यू प्रवीण जी। सागर मैदान के ऊपर स्ट्राइक एंड पर बल्लेबाज कल्पेश माहौलकर, उनका साथ निभाएंगे कल्पेश उवैती। दोनों कल्पेश मैदान के ऊपर, लेकिन सरनामे में काफी डिफरेंस है, एक उवैती एक यहाँ पर माहौलकर। सभी का स्वागत करना चाहेंगे। दोपहर के ठीक 2:32 तापमान मैदान के अंदर 26°C मैदान पर इस मुकाबले का आगाज होता हुआ। जीत के लिए 54 का लक्ष्य। पहले गेंद, कमाल की टाइमिंग, गेंद जा रही है यहाँ पर परीक्षक और ग्रेजर में खिलाड़ी वहां पर बिल्कुल मौजूद है, एक से ज्यादा कुछ नहीं मिलेगा यहाँ पर। एक रन के साथ शुरुआत की बल्लेबाज ने, इज ऑफ द मार्क नाउ, एक वेरी गुड स्टार्ट फ्रॉम द बैट्समैन। और एक रन के साथ टीम की शुरुआत करते हुए, आगाज करते हुए यहाँ पर मोतीराम भोईर आ चुके हैं। स्वागत है मोतीराम भोईर आपका। तो मैं गुजारिश करूंगा वैष्णव भोईर से कि आप भी टॉस के लिए प्रस्थान कीजिए। दोनों भोईर और दोनों की ताकत काफी बड़ी मात्रा में हम देख पाएंगे। अगला मुकाबला रफ एंड टफ मुकाबला वाकलन बनाम यहाँ पर नाभा के बीच में, जो मुकाबला होगा 4 ओवर का। यू विल गेट ओनली 1 पावर प्ले। नेवर की शुरुआत, पहले ओवर की शुरुआत गेंदबाजी में आती हुए ड्राइव किया इस गेंद को, खिलाड़ी वहां पर मौजूद है लेकिन पहुंच पाएंगे या नहीं है। फिर गेंद जा रही है यहाँ पर स्क्वायर ऑफ द विकेट। जब तक गेंद को फील्ड किया जाए तब तक समय था बल्लेबाज के पास। मोनिश वहां पर थे लेकिन 2 रन से नहीं रोक पाए बल्लेबाज को। एक बल्लेबाज कल्पेश माहौलकर ने शुरुआत की 1 रन से और कल्पेश वैती ने शुरुआत की यहाँ पर 2 रन से। टीम का स्कोर यहाँ पर पहुंचता हुआ 3 रन पर। एक ने खेला ऑफ साइड में, एक ने खेला यहाँ पर ऑन साइड में। तो गेंदबाज की परेशानी कितनी बड़ी की सागर फील्ड में कुछ तब्दीली चाहते यहाँ पर, जो कि जिस खिलाड़ी में उन्होंने इशारा किया यहाँ पर। बल्लेबाज तैयार, फिर एक बार मैदान पर कल्पेश वैती। मंगेश वैती ये पहचान रही माहौलगांव टीम की। हाल ही में मुंबई ट्रॉफी जो हुई, जो भांडुप के मैदान के ऊपर, उसमें मंगेश वैती ने शानदार किरदार निभाया था, लेकिन आज मैदान पर नहीं इस टीम में। आपकी बार, कमाल की टाइमिंग, खिलाड़ी मौजूद के पहुंच से बाहर गेंद, 1 बॉल 2 बाउंस, गेंद सीमा पार, सीधा 4 रन। लेकिन बल्लेबाज भी काफी सफल थे वहां पर, शरीर चालाक थे, उन्होंने अपनी चालाकी का इस्तेमाल किया। फुटवर्क बढ़िया रहा और जिस तरह से गेंद को खेला, ताकत, तकनीक, नजाकत दिखाई, गेंद सीमा पर, पहला चौका मिलता टीम को और बल्लेबाज मंगेश वैती को। इस बार आपकी बार, कमाल की टाइमिंग, लेकिन मिस टाइम हो चुके खिलाड़ी वहां पर मौजूद, लेकिन गेंद उनके हाथ से बिल्कुल ब्रश होती निकल रही है 2 रन के लिए। हालांकि वहां पर आ चुके सनलाइट। यदि सनलाइट की आपकी परेशानी है तो आपको गॉगल लगाकर खेलना चाहिए। मुझे याद है दुबे जी जो पिक्चर बनी थी, जुदाई पिक्चर, जिसमें उर्मिला मातोड़कर ने गॉगल पहना था, वो 6 लाख का गॉगल था। हम 6 लाख नहीं 600 का तो पहन सकते, ताकि हम सनलाइट से बच सके। 2 रन का इजाफा होता हुआ टीम का स्कोर यहाँ पर अच्छे बल्लेबाज को जीवनदान मिलता हुआ। पारी का पहला ओवर प्रगति पर P1 पर चलता हुआ और बल्लेबाज को खूल कर करने का मौका मिला, उसका फायदा उठाते हुए और टीम का स्कोर पहुंच चुका है यहाँ पर 2 रन के तहत। पूल स्कोर में इजाफा दुबे जी में बताते हुए
टीम का स्कोर 9 रन बिना किसी विकेट के नुकसान के ऊपर। अच्छी शुरुआत मंगेश कल्पेश वैती इस समय मैदान के ऊपर सूझबूझकर बल्लेबाज करते हुए इस बीच अगली गेंद, लेकिन बल्लेबाज तैयार नहीं थे यहाँ पर। कुछ तो रनअप में दुविधा महसूस की गेंदबाज ने। नतीजा आपके सामने, यहाँ पर डेड बॉल घोषित की योगेश महात्रे ने और यहाँ पर डेड बॉल का इशारा आता हुआ पर का पहला और प्रगति पर चलता हुआ एक चौका जरूर देखा इस ओवर में, लेकिन तलाश बड़े शॉट की। क्विक डिलीवरी, क्या डिलीवरी थी यहाँ पर, क्या गति प्रदान की, सही दिशा के साथ संतुलित गेंदबाज करने का प्रयास किया। क्विक डिलीवरी, बल्लेबाज के पास इसका कोई जवाब नहीं है। विकेट कीपर ने अपनी भूमिका अदा की, डॉट की समाप्ति। फिर एक बार बल्लेबाज में थोड़ी सी हलचल मचती हुई 9 रन के साथ टीम का स्कोर यहाँ पर रुका हुआ बिना किसी विकेट के नुकसान के ऊपर। पहले ओवर का खेल शुरू होता नजर आता हुआ। 5 ओवर का मुकाबला, 54 का लक्ष्य रखा है बीच मैदान के ऊपर राज्य इलेवन माहौल टीम के सामने। इस बीच सागर की अगली गेंद, आपकी बात टॉप एज, मिस टाइमिंग, खिलाड़ी वहां पर मौजूद है, बिल्कुल शॉर्ट लेग पर आते हुए आसान सा कैच लपक लिया। लौटना होगा बल्लेबाज कल्पेश वैद्य के पारी का अंत हुआ, जिन्होंने अपने टीम के लिए 5 गेंदों का इस्तेमाल किया। एक चौके, एक दुक्के, 2 दुक्के की मदद से उन्हें अपने टीम के लिए 8 रन का योगदान दिया। और लौटना होगा कल्पेश वैद्य बैक टू द पैविलियन। विनंती करतो टॉससाठी या आपण आणि त्याच्यानंतर प्रत्युष इलेव्हन निशांत इलेव्हन जीजी स्पोर्ट्स वाकलन संघाचे कॅप्टन देखील इथे उपस्थित झाले, तर आपण टॉससाठी यावं। ओवर की समाप्ति, टीम का स्कोर यहाँ पर एक विकेट के नुकसान के ऊपर। एक ओवर के समाप्ति के बाद सागर की मैं तारीफ करना चाहूंगा, अच्छी गेंदबाजी रही। एक चौका यहाँ पर जरूर लगा, लेकिन जिस तरह से उन्होंने विकेट चटका कल्पेश में वैती का, टीम का स्कोर 9 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर एक ओवर के समाप्ति के तत्पश्चात। बात करेंगे बल्लेबाजी जब की थी सरोली बालाजी स्पोर्ट्स ने, तो उन्होंने एक ओवर में 16 रन बनाए थे P1 में। उसके तहत यहाँ पर यह टीम बिखर रही है, जिन्होंने रन बनाया पर 9 रन बिना किसी 1 विकेट के नुकसान पर। मैं गुजारिश करूंगा फिर एक बार सर या ठिकाणी पायनॅपल सरबतवाला बघा अननसवाला, तिथे रिक्षा आहे, जरा त्याला विनंती असेल ती जरा आपण, हा प्लीज ती जरा साईडला घ्या, इथे स्टेजवर जरा प्रॉब्लेम होते ग्लास रिफ्लेक्शन मुळे। थँक्यू। यस सर। महेश मांडवकर नए बल्लेबाज मैदान पर आते हुए, वन डाउन बल्लेबाज तीसरे नंबर के पैदान पर आते हुए और इस समय गेंदबाजी में तब्दील करते हुए निखिल चौधरी का यहाँ पर इस्तेमाल करते हुए कमेंट्री बॉक्स एंड से। सागर की सफल ओवर की समाप्ति, 9 रन दिए उन्होंने, 1 विकेट भी चटकाया। अब नए ओवर की शुरुआत, जीत के लिए 54 का लक्ष्य है और एक ओवर के समय पर 9 रन दूसरे ओवर का आगाज होता हुआ। गेंदबाज में तब्दीली, तेज रफ्तार गेंदबाज आते हुए। पहले गेंद यहाँ पर सेट अप किया अपन के लिए, आउटफील्ड थोड़ी सी खराब थी जिसके कारण गेंद जा रही है सीमा पार, सीधा 4 रन। महेश मांडवकर ऑन डाउन बल्लेबाज काफी खतरनाक होते आदि अपना परिचय दिया। पहले गेंद पर चौका लगाकर हम में कितने ताकत है, मेरे में कितनी हुनर है, वो दिखाते हुए मैदान के ऊपर अपने हुनर और जज्बे को यहाँ पर दाव पर लगाते हुए और टीम का स्कोर 4 से आगे बढ़ता हुआ अब जाकर 2 डिजिट में आता हुआ। और बिपिन जी मुझे बताते हुए टीम का स्कोर यहाँ पर पहुंच चुका है 13 पर 1 विकेट के नुकसान के ऊपर। पारी का दूसरा ओवर प्रगति पर। आपकी बार फिर एक बार ड्राइव किया, नाइस ड्राइव विद स्वीट टाइमिंग। खिलाड़ी वहां पर मौजूद, लेकिन 1 से ज्यादा कुछ नहीं मिलेगा यहाँ पर। 1 से ज्यादा टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ। दोनों बल्लेबाज आपस में तालमेल बनाते हुए, क्योंकि यहाँ पर कल्पेश वैद्य के आउट होने के बाद जिम्मेदारी बढ़ चुकी है कल्पेश माहौलकर की, और उनका साथ निभाते यहाँ पर महेश मांडवकर यहाँ पर मैदान के ऊपर। गेंदबाजी में आती हुए निखिल चौधरी, पहले गेंद पर चौका जाने के बाद अपने आप को संभालते हुए गेंदबाजी में हल्की सा परिवर्तन करते हुए लाइन में यहाँ पर तब्दीली करते हुए 1 रन का इजाफा होता है। सेकंड पर बल्लेबाज पहले नंबर पर पायदान पर हुए कल्पेश माहौलकर मैदान पर बल्लेबाज के लिए तैयार। आपकी बार उठा खेल दिया गेंद को, खिलाड़ी मौजूद लेकिन दर्शक की भूमिका में आउट ऑफ पार्क, दैट्स अ 6। मिसाल थी यहाँ पर महज टाइमिंग का यहाँ पर बिल्कुल सदुपयोग किया। टाइमिंग बेमिसाल थी, गेंद सीमा पर सीधा 6 रन, गेट टच भी कहा जा सकता है। और जिस तरह से देखिए ड्रिल करके दिखा रहे हैं किस अंदाज में शॉट को खेलना था, 6 रन का इजाफा मिलता। पहला चक्कर रहेगा ना,
पहला सिक्सर यहाँ पर आता हुआ, पारी का पहला छक्का लगता हुआ राज 11 माहौलकर टीम के लिए। बल्लेबाज स्टाक एंड पर पहले नंबर के बल्लेबाज कल्पेश माहौलकर फिर एक बार तैयार, थोड़ी सी दबाव में आते हुए चौधरी इस वक्त। चेंज ऑफ पेस, बढ़िया शॉट, कमाल की टाइमिंग, ताकत, तकनीक, नजाकत, गेंद सीमा पार। ये छक्का नहीं बल्कि अट्ठा है, लेकिन रन मिलेंगे 6 सीधा। महज 9 रन आए थे दूसरे गेंद ओवर का आगाज हुआ। 26 रन यहां पर पहुंचते हुए टीम का स्कोर अब रफ्तार से रन बनते हुए, क्योंकि बल्लेबाज महेश इज ऑन द फायर नाउ, दोपहर की कड़ी धूप में अपना बल्ला गर्म करते हुए। इस बीच अगली गेंद ड्राइव के इस गेंद को रक्षमंत्री से गेंद को खेल दिया, उनके पास टेम्परेमेंट पे गेंद आ रही है लॉन्ग ऑन की तरफ। ड्राइव के गेंद को नाइस ड्राइव, स्पीड, टाइमिंग, और यहां से मिलेगा महज 1 रन। 1 टू गो। अंपायर यहां पर इशारा करते हुए बल्लेबाज को, टीम का स्कोर बनता हुआ 27 रन। 27, loss of the 1 wicket, progress the second over now, and target is 54. What a fantastic match and beautiful atmosphere for the cricket around a wicket. Oh, lovely drive, lovely drive, गेंद जा रही है यहाँ पर सीमा पार, सीधा 4 रन। कमाल की नजाकत, सीधा 4 रन। तर या ठिकाणी आपण सेकंड राऊंडची पहिली मॅच बिग फाईट, मागच्या 2 वर्षाचा इतिहास जर पाहिलात तर या दोन संघांमध्ये खूप मोठ्या बलटल्या लढती आपण पाहिल्यात। एकदा हिंदू हृदय सम्राट ठाकरे बाळासाहेब ठाकरे चषक जोवेलीच्या मैदानावर देखील खूप मोठी लढत पाहायला मिळाली। त्याच्यानंतर पेठच्या मैदानावर देखील या दोन संघांमध्ये खूप चांगली फाईट पाहायला मिळाली। एकीकडे रफ्तार का सौदागर वैष्णव भोईर आणि एकीकडे जिसके रनों की भूख है वो केतन मात्रे आपके सामने पेश होगा। तो टॉस करने के लिए मैं मंच पर बुलाना चाहूंगा साईनाथ टकले साहेब यांना विनंती करतो की आपण यावं, आपल्या शुभ हस्ते या दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कौल करायचा है। मचिंद्र सर, आज एक ही कहना चाहेंगे, तो ये छोटा ग्राउंड है, टॉस बहुत ही इंपॉर्टेंट होगा दोनों टीमों के लिए। तर टॉस इथे केला जाईल, बेस्ट ऑफ लक, 4 षटकांचा सामना असेल। इट इज अ टेल्स। नावा टीम टॉस जीत आहे, हार्दिक हार्दिक अभिनंदन, बेस्ट ऑफ लक मोतीराम भाऊ आणि वैष्णव, तुम्हाला दोघांना शुभेच्छा। मॅच इथे कंटिन्यू आहे। ओव्हर टू मचिंद्र सर, थँक्यू। थैंक यू प्रवीण जी, थैंक यू। चलेंगे दोस्तों मैदान की तरफ। अगला मुकाबला बीच मैदान के बरसातों को रुकाने वाला, दिल को थमाने वाला और दिलकन तेज करने वाला मुकाबला का फाइट मुकाबला बीच मैदान के ऊपर। अगला मुकाबला नाभा बनाम वाकलान, दूसरे दौर का पहला मुकाबला। टॉस जीता नाभा टीम ने फील्ड करने का इजहार किया, फिर रुख करेंगे इस मैदान पर, इस मैच की तरफ। दौर का कैसे समाप्त हुआ, 26 रन टीम का स्कोर। पहले ओवर में 9 रन मिलने के बावजूद ये ओवर काफी एक्सपेंसिव रहा और इस ओवर में 22 रन मिले। कुल मिलाकर टीम का स्कोर बनता हुआ 31 रन। यहाँ पर 2 ओवर के समाप्ति की तरफ चल रहे। ओवर की शुरुआत गेंदबाज में तब्दीली होती हुई, पटकी भी गेंद थी, उछलती गेंद को उछलता जवाब गेंद आ रही है, विकेटों के पीछे रोकना मुश्किल होता हुआ, गेंद सीमा पार, 4 रन की मोहर लगती हुई। शानदार बल्लेबाज करते, 2 छक्के अब तक दाएं। इस बल्लेबाज ने एक चौका भी दाएं मैदान के ऊपर, 2 सिंगल भी, और खासतौर पर उनकी बात है कि उन्होंने डॉट गेंद अब तक नहीं खेली है, ये उनकी विशेषता रही है। काफी अच्छे बल्लेबाज मैदान पर अपना रुतबा दिखाते हुए बैकवर्ड पर जाकर कट कर दिया। व्हाट अ क्लास, मैग्निफिसेंट स्ट्रोक, दैट्स अ 4 रन्स। बाईस रन बनाए इस बल्लेबाज ने। क्या कमाल की टाइमिंग थी, क्या नजाकत थी, क्या क्लास था टाइमिंग का। बढ़िया प्रदर्शन करते हुए, शानदार प्रदर्शन करते हुए मैदान के ऊपर पहले नंबर के बल्लेबाज। फुल टॉस, बल्ले का फेस को लापर खिलाड़ी बावजूद, ओ यस, बिग विकेट, बिग ब्लो, लोट लॉ का बल्लेबाज को 7 गेंदों में 22 रन की शानदार पारी के लिए कल्पेश माहौलकर बैक टू द पेविलियन।
में 22 रन की शानदार धुआंधार पारी खेली बल्लेबाज ने 314 के बैटिंग स्ट्राइक से रन बनाए। लेकिन प्रवीण जी बताना चाहेंगे सबसे ज्यादा बैटिंग स्ट्राइक रन रेट था केतन म्हात्रे का, 11 गेंदों में 55 बनाए, यानी 500 के बैटिंग स्ट्राइक से रन बनाए। उस खिलाड़ी को देखेंगे अगले मुकाबले में। शानदार सफलता गेंदबाज को, बढ़िया शॉट, क्लास टाइमिंग, द बॉल इज ट्रैवलिंग टू द मिड टू द एक्स्ट्रा कवर, नो मैच लैंड, दैट्स अ 4 रन्स। तब 14 गेंदें बची है और महज 11 रन की आवश्यकता। एक तरफा किया मुकाबला मैदान पर, फटकी हुई गेंद थी लेकिन बल्ले का बाहर गिरा कर विकेटों के पीछे, रन की कोई गुंजाइश नहीं। यहाँ पर समाप्ति हुई, रन की गुंजाइश, डॉट गेंद की समाप्ति। बची हुई गेंदें 13 और जीत के लिए 11 रन की आवश्यकता। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज महेश मांडवकर, एक अच्छे बल्लेबाज, वन डाउन बल्लेबाज, 3 चौके दाए। इस बल्लेबाज ने काफी लंबी और शानदार पारी रही उनकी इस मैदान के ऊपर। बढ़िया प्रदर्शन किया उन्होंने और अपने अच्छे होने बल्लेबाज का उधर प्रदर्शन किया। बढ़िया शॉट, खिलाड़ी वहां पर कोई भी मौजूद नहीं, गेंद सीमा पर, एक और शानदार छक्का। तीन ओवर का खेल समाप्त हो चुका है। जीत के लिए महज 12 गेंदें 5 रन की आवश्यकता, सिर्फ 5 रन की महज आवश्यकता 12 गेंदों में। मैं गुजारिश करूंगा दोनों टीम से, वैष्णव आपसे गुजारिश होगी कि आपकी फील्ड की रचना तुरंत सजाना इस मैच के बाद, क्योंकि समय की कमी अभी हम पाएंगे, क्योंकि टुडे इज द फाइनल डे, वी डोंट हैव टाइम। आई काइंडली रिक्वेस्ट एवरी कैप्टन प्लीज कोऑपरेट विद अस, थैंक यू सो मच। नाउ बैक टू क्रिकेट। 12 गेंदें बची और जीत के लिए 5 रन की आवश्यकता। क्या कमाल की बल्लेबाज यहाँ पर। कल्पेश के बाद यहाँ पर कल्पेश माहुलकर मैदान के ऊपर अपना जलवा दिखाने के बाद फिर एक बार हर्षद अपनी बल्लेबाजी का कारनामा दिखाते हुए 49 रन, जीत के लिए 5 रन की आवश्यकता। और इसी के साथ मुकाबला समाप्त। व्हाट अ ब्रिलियंट फिनिश। ये मुकाबला मैच 19 गेंदों में जीता है। समय हमारा बचा है और क्या बल्लेबाज की मैदान पर।